श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 24 मार्चला आहे होळी पौर्णिमा. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. 99% श्रीमंत लोक पौर्णिमेला हे उपाय करतात, पण ते याबद्दल कोणीही कोणाला सांगत नाही. पण त्यामुळे त्यांच्याकडे श्रीमंतीही आलेली असते. श्रीमंत लोक कधी पण बघा त्यांच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे आणि काय नाही याबद्दल ते आपल्याला कधीही सांगत नाही, किंवा ते कोणते उपाय करतात, कोणती सेवा करतात याबद्दल देखील आपल्याला सांगत नाही. मग आपण देखील पौर्णिमेला हे उपाय करायचे आहे. पौर्णिमा आणि अमावस्येला हे श्रीमंत लोक हे उपाय करत असतात. तर पौर्णिमेच्या काळामध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती असते. माता लक्ष्मी ही बघत असते कोण कोण आपल्यासाठी उपाय करते, कोण कोण आपल्यासाठी सेवा करते, आणि माता लक्ष्मी ही आशीर्वाद देखील देत असते. माता लक्ष्मीची सेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला पहिल्यांदा आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे, कारण की जिथे स्वच्छता असेल तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते. घराचा दरवाजा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की घराचा दरवाजा जर सुशोभित असेल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आपोआप आकर्षित होते. आपण पण एखादं घर व्यवस्थित असेल, बाहेरून दिसणारं सुंदर असेल तर आपण पण त्याकडे आकर्षिलो जातो. तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या घराचा दरवाजा आकर्षित हा करायचा आहे. तर आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील दरवाजाला लावायचं आहे. ते कशा प्रकारे लावायचं यावरती देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. त्यानंतर या दिवशी आपल्या घराच्या बाहेर अडगळ नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की आपण दरवाजाच्या बाहेर चपला काढतो. तिथे जर अडगळ असेल तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत नाही. त्या चप्पल जी आहे ती तुम्ही साईडला कुठेतरी काढून ठेवा, पण थेट दरवाजाच्या बाहेरच चप्पल ही काढू नका. दरवाजाच्या बाहेर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. असं पाणी नुसतं बाहेर स्प्रे केलं तरी पण आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही येत नाही, ती बाहेरच राहते. तसेच माता लक्ष्मीला देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही हळद त्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे. हे पाणी जर तुम्हाला बाहेर स्प्रे करणे शक्य असेल तर आवर्जून असं पाणी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला बाहेर टाकत जा. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते व नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घरातून बाहेर जात असते. तसेच उंबरठ्याचं लेपन देखील आपण या दिवशी करावं. माता लक्ष्मीची पावलं देखील आपण घराबाहेर काढायची आहे. एका पावलामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी साक्षात आपल्या घराकडे वास करत असते. तसेच आता आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. एकमुखी दिवा बनवायचा आहे. हा जो काही दिवा बनवत असतो तेव्हा आपण पीठ मळताना त्या पिठामध्ये मीठ टाकायचं नाही. त्या पिठामध्ये आपल्याला हळद ही टाकायची आहे. हळद माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे, भगवान विष्णूंना देखील हळद ही प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे आपल्याला या पिठामध्ये हळद ही टाकायची आहे. अगदी चिमूटभर हळद टाकली तरी पण चालेल. त्याचा आपल्याला दिवा हा बनवून घ्यायचा आहे. दिवा बनवल्यानंतर आता आपल्याला या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे. मग तुमच्या घरामध्ये जर शुद्ध तूप असेल तर शुद्ध तूपच आवर्जून टाका. शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा तुम्ही पूजेसाठी जे काही तेल वापरत असाल ते तेल या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तसेच 2 वातींची 1 वात तयार करायची आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला 1 लवंग टाकायचा आहे. लवंग देखील माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो. लवंग टाकताना तो साबूत लवंग असावा, कुठेही तुटलेला फुटलेला असा लवंग आपण घ्यायचा नाही. तसेच आपल्याला 1 हिरवी वेलची देखील यामध्ये टाकायची आहे. आणि आता हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या दरवाजावरून उतरून घ्यायचा आहे. जशी आपण मुलांची नजर काढत असतो तशाच पद्धतीने आपल्याला हा उतारा करायचा आहे. तर आपल्याला 7 वेळा दरवाजावरून उतरून घ्यायचा आहे. आपण जेव्हा हा दरवाजावरून दिवा उतरून घेत असतो तेव्हा देखील हा दिवा पेटलेला पाहिजे. विजलेला दिवा आपल्याला उतरून घ्यायचा नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तसेच हे झाल्यावरती आपल्याला त्या दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे आणि हा दिवा आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. तुमच्याच आसपासच्या कुठल्याही झाडाखाली तुम्ही हा दिवा नेऊन ठेवू शकता, किंवा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये देखील हा दिवा ठेवला तरी पण चालेल.
फक्त आपल्याला घराच्या बाहेर हा दिवा ठेवायचा आहे, कारण की आपण हा दिवा घराच्या बाहेरूनच उतरून घेणार आहोत, त्यामुळे हा दिवा बाहेरच गेला पाहिजे। बाहेर ठेवल्यानंतर आता हा दिवा आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायचा आहे। पौर्णिमेच्या रात्री रात्रभर दिवा तिथेच ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला हा जो काही दिवा आहे तो दिवा एखाद्या गाईला खाऊ घालायचा आहे, किंवा जवळ आसपास तुमच्या जर गाय नसेल तर तुम्ही निर्माल्यमध्ये वाहत्या पाण्यामध्ये देखील हा दिवा प्रवाहित केला तरी पण चालेल। यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल। तसेच हा दिवा आपण पाण्यामध्ये प्रवाहित करू त्यानंतर, किंवा तुम्ही एखाद्या गोमातेला खाऊ घालशाल त्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचं आहे, देवाकडे प्रार्थना करायची आहे। तुम्ही जो काही उपाय, जी काही सेवा केलेली आहे ती देवाला सांगायची आहे, आणि माझ्या आयुष्यात जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होऊ दे यासाठी मनोकामना करायची आहे। तसेच मुलांबाबतचे जर काही अडचणी अडथळे असतील, नोकरी व्यवसायामध्ये जर तुमच्या काही अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचे आहे। जर का आपण या दिवशी नकारात्मक विचार केला तर आपल्यावर सुद्धा नकारात्मक प्रभाव हा दिसून येतो, त्यामुळे कोणत्याही पौर्णिमेला देवाचे नामस्मरण हे अवश्य करावे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कुलदैवताचे नामस्मरण हे करणे गरजेचे आहे। आपल्या घरात पैसा असेल तर त्याचा उपभोग घेता आला पाहिजे, यामागे आपल्या कुलदेवतेचा खूप मोठा हात असतो। त्याचसोबत आपली ज्या देवावर श्रद्धा आहे किंवा आपली एखादी गुरुवर श्रद्धा असेल तर त्यांचे सुद्धा नामस्मरण अवश्य करावे। श्रीमंत व्यक्ती या काही नियमांचे योग्यरित्या पालन करतात, याचा लाभ त्यांना योग्यरित्या मिळत असतो, त्यामुळेच ते सुखी असतात, आनंदी असतात आणि पैसा सुद्धा त्यांच्याकडे टिकून राहतो। त्यामुळे आपण श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा या दिवशी 21 वेळा किंवा 11 वेळाही नाही तर आपल्याला 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे। शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि नंतर या मंत्राचा जप करा। तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती देवाला सांगा। बघा, सर्व काही व्यवस्थित होईल आणि आपल्या घरामध्ये देखील पैसा यायला सुरुवात होईल। अगदी ही सेवा कोणी पण करू शकतं। घरातील लहान मुले, आजी आजोबा, ताई दादा देखील ही सेवा करू शकतात। फक्त जेव्हा सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल त्या काळामध्ये आपण ही सेवा चुकूनही करायची नाही। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।